आपण पुढच्या स्टेपला जाऊया. पुढचं जे फंक्शन आहे ते डिटेल सर्वेचं. डिटेल सर्वेमध्ये आपण जे काही शॉर्ट्स की आपण जे बनवलेले असतात, जसं शॉर्ट कोड आपण बनवतो. शॉर्ट कोड वरती क्लिक केल्यानंतर आपला तो पॉईंट रेकॉर्ड होतो. फॉर एक्झाम्पल आपण आता काही आपण मल्टिपल सर्वे आपण एखादा उपसर्वे करताना मध्ये मध्ये आपल्याला मोड घ्यावा लागतो, चेंबर घ्यावा लागतं, जाळ घ्यायला लागतं, ट्री घ्यायला लागतं. त्यानंतर कंपाऊंड वॉल असेल किंवा काही अजून फंक्शन्स अजून काही स्ट्रक्चर असेल, तर ते डिटेल्स आपल्याला घेण्यासाठी कोडची आवश्यकता लागते. प्रत्येक वेळा आपल्याला कोड बदलावा लागतो. कोड बदलायची आवश्यकता नाही. आता ह्या फंक्शन मध्ये तुम्हाला कोड एकदा क्रिएट करून ठेवल्यानंतर त्या फक्त कोडवरती क्लिक केल्यानंतर त्या कोडमध्ये तो पॉईंट रेकॉर्ड होतो. फॉर एक्झाम्पल आता आपण चेंबरचे काही पॉईंट्स आपण घेऊया. चेंबरचे आता 4 पॉईंट आपण इथे करू पकडून आपण चेंबरवरती सिलेक्ट वरती क्लिक करू. हे चेंबरच्या कोडमध्ये असे रेकॉर्ड होणार. ओके, हे चेंबरचे 4 पॉईंट झाले. त्यानंतर लगेचच फुटपाथ आपल्याला घ्यायचा आहे. तो फुटपाथचा पॉईंट घ्यायचा आहे. एफटी आपण कोड क्रिएट केलेला आहे. एफटी वरती क्लिक केला, फुटपाथचा एक बाजू झाली. त्यानंतर दुसरी बाजू लगेच घ्यायची आहे. तर दुसऱ्या बाजूला जाऊन तिथे पॉईंट रोवर पकडून तिकडे आपल्याला एफटी वर क्लिक करायचं. त्यानंतर लगेच आपल्याला रोवर ट्रीचा पॉईंट घ्यायचा आहे. तर ट्री आपण पकडून ट्री वरती क्लिक केल्यानंतर ट्रीच्या कोडमध्ये तो पॉईंट रेकॉर्ड होणार. त्यानंतर मध्येच काय आपल्याला रोड घ्यायचा असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला रोडचा एज घ्यायचा आहे, तर हे रोडच्या एजला मी पकडलं, आरडीवरती क्लिक केलं, हे रोडचा एज आपला रेकॉर्ड झाला. म्हणजे आपल्याला चालता चालता आपल्याला लाईट पोल घ्यायचं आहे. तर लाईट पोलच्या कॉर्नरला मी पकडलं आणि एलपी कोड क्रिएट केलेला आहे लाईट पोलचा, त्यावरती क्लिक केलं, तो पॉईंट रेकॉर्ड झाला. त्याच्यानंतर पुढे ट्री, लगेच पुढे ट्री घ्यायचंय, तर टी आर. त्यानंतर लगेच आपल्याला एफ टी घ्यायचं, फुटपाथ. लगेच आपण तिकडे ठेवून एफ टी. त्यानंतर दुसरा पॉईंट घ्यायचा आहे एफ टी. नंतर आपला रोडचा एज घ्यायचा आहे, रोडच्या एजला पकडायचं आहे आणि अर्धीवरती क्लिक केलं, रोड एज आला. असं आपण चालता चालता सगळेच डिटेल्स एकत्र घेऊन आपण काम करू शकतो आणि काही मिस होणार नाही त्या कोडमध्ये. आणि आपल्याला कुठला डेटा घ्यायचा राहिला जाणार नाही किंवा कोड आपल्याला प्रत्येक वेळा बदलत बसायची गरज नाही पडणार आहे. असे आपण पॉईंट अजून काही कोड क्रिएट करायला प्लसच्या सिम्बॉलवर क्लिक करून तिथे आपण शॉर्ट कीज आपल्याला द्यायचे. फॉर एक्झाम्पल काही एक मॅग्नेटरी आहे MTR, असं आपण वेगवेगळ्या झाडाच्या नावाने सुद्धा आपण कोड क्रिएट करू शकतो. असं एका पेजला 9 कोड क्रिएट होतात, तसं दुसऱ्या पेजला आपण अजून स्क्रोल करून आणखी 9 कोड असे क्रिएट करू शकतो. असे अनेक पेज इथे क्रिएट होतात. जेवढे आपल्याला कोड पाहिजे तेवढे आपण इथे बनवू शकतो.